अतिशय निंदनीय हा प्रकार आहे, दुर्दैवी आहे. आणि मी तर म्हणेन की कुठल्याही महिलेने अशा पद्धतीच्या याला बळी पडू नये. आणि ज्यांना त्यातून ज्या गेलेल्या आहेत दुर्दैवाने, तर त्यांनी सुद्धा या संदर्भातली जी सविस्तर माहिती आहे खाजगीत त्यांनी त्यांच्या पद्धतीनं ते संबंधित जे पोलीस विभागाचे अधिकारी आहेत त्यांच्याकडेच द्यावी. ह्या व्यतिरिक्त त्यांनी कोणाकडे ती देऊ नये, कारण त्याचा वेगवेगळ्या पद्धतीनं वापर हा होऊ शकतो. त्यामुळे जे गृह विभागाने, जे शासनाने नेमलेले पोलीस अधिकारी असतील त्यांच्याकडेच त्यांनी त्या संदर्भातली जी तक्रार असेल किंवा माहिती असेल ती द्यावी. नाही, खरं तर एक प्रकरण ते बाहेर आलं आणि त्याच्यातून आणखीन असे काही भोंदू बाबांसारखे असे काही असतील तर ती प्रकरणंही बाहेर पडायला लागलेली आहेत. खरं तर एका अर्थाने ती एक जनजागृती एक माध्यमांच्याकडून म्हणा किंवा ह्याच्यातून म्हणा ही लोकांपर्यंत होते, ही एका बाजूला एक सकारात्मक बाबसुद्धा आहे. पण दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीच्या निंदनीय घृणास्पद घटना या राज्यामध्ये होणं हे सुद्धा तितकंच दुर्दैवी आहे. त्याच्यामुळे खरातांच्या बाबतीमध्ये एक SIT राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नेमलेली आहे आणि मंत्रिमंडळ म्हणून आम्ही सगळ्यांनीच त्याच्यामध्ये अधिकाधिक त्या SITच्या माध्यमातून कडक कारवाई आणि शिक्षा व्हावी या संदर्भातली आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. आणखीन अशा पद्धतीचे कुठं प्रकार असतील, मग आता आपण नमूद केल्याप्रमाणे नवी मुंबई असेल किंवा नाशिकमध्ये आणखीन असेल, इतर कुठल्या जिल्ह्यांमध्ये असेल, तर त्या संदर्भामध्ये सुद्धा तिथल्या पोलीस विभागासोबत किंवा स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये त्या संदर्भातल्या जर तक्रारी केल्या तर निश्चितपणाने त्याच्यावर सुद्धा कडक कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून हे शासन आणि गृह विभाग राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सक्षम आहे. या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याच जिल्ह्यामध्ये आणखीन एक जी दुर्दैवी घटना निंदनीय अशी घडली होती. आणखीन एक बाबांनी काहीतरी अत्याचार केल्या संदर्भामध्ये, तर त्या पीडित मुलीसोबत सुद्धा मी म्हणजे माझी तिच्यासोबत सुद्धा मी संपर्क केला. तिच्या भावासोबत सुद्धा आम्ही स्थानिक आमदार त्यांनी सुद्धा दाते साहेबांनी सुद्धा आम्ही संपर्क करून तिथल्या PI ज्या आहेत मॅडम त्यांच्यासोबत सुद्धा मी त्या संदर्भामध्ये ज्या काही आत्तापर्यंतची त्या प्रकरणातली जी माहिती आहे ती सुद्धा घेतली. तिला सुद्धा शासनाच्या वतीने पीडित मुलीला तिला सुद्धा शासनाच्या वतीने आम्ही पूर्ण सहकार्य हे आम्ही दर्शवलेलं आहे आणि त्या दोषीवर सुद्धा कारवाई कडक कारवाई झाली पाहिजे. यामध्ये पोलीस विभाग असेल, महाराष्ट्र शासन असेल, हे पूर्णपणाने त्या पीडित कुटुंबाच्या बाजूने नाही. खरं तर SIT त्या संदर्भातली स्थापन झालेली आहे आणि सुरुवातीला ज्या वेळेला ती स्थापन करण्यात आली त्यावेळेला मूळ विषय हा ज्या पीडित महिला आहेत त्यांना न्याय मिळवण्यापासून त्याची सुरुवात झाली. त्यामुळे मूळ त्या पीडित महिलांना न्याय मिळणं हा एक आहे. आणि आत्ता जे काही SIT चौकशीमध्ये समोर येत आहे, तर जसं जसं ते समोर येत जाईल तसं तसं ज्या वेगवेगळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्या संदर्भातली भूमिका घेतलेली आहे की यंत्रणा ज्या आहेत ते त्याच्यामध्ये तपास करतील आणि त्या पद्धतीनं ती कारवाई होईल. काय वाटतं अशा मला अत्यंत ते दुर्दैवी निंदनीय वाटलं. खरं तर अनेक जणांचे त्या संदर्भातले सार्वजनिक जीवनामध्ये कार्यक्रमांमध्ये अनेक वेळेला अनेक जणांचे भेटीगाठी होत असतात. काही फोटो तर मॉर्फ करून सोशल मीडियावर आणण्यात आले. त्या संदर्भामध्ये आम्ही रीतसर तक्रार सुद्धा केली. काही वेळेला तर खऱ्यानी जेन्युइनली झालेली जखम असेल तिला पण वेगवेगळ्या पद्धतीनं सोशल मीडियावर रंगवण्यात आलं. त्यामुळे हे अत्यंत दुर्दैवी आहे. आपण राजकीय आरोप करत असताना निवडणुकीच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आपण राजकीय आरोप करत असतो, पण वैयक्तिकरित्या कोणावरही खोटे आरोप करणं मला वाटतं दुर्दैवी आहे. वडील म्हणून, त्यांची मुलगी म्हणून मला त्या संदर्भातली एक म्हणजे एक दुःख तर वाटणं स्वाभाविक आहे. पण मी स्वतः सुद्धा एक जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून हा नेहमी प्रयत्न करत असते की एकतर कोणावर आरोप करत असताना त्याची शहानिशा आपण करून घेणं, विनाकारण कुठल्याही राजकारण्यांची बदनामी हे आपण करणं एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून योग्य नाही. आणि मी तर नेहमी म्हणत आली सुरुवातीपासून की हा जो संबंध प्रकार आहे हा सगळ्यांसाठीच सार्वजनिक जीवनामध्ये जे वावरतात, मग राजकारणी असो, इतर क्षेत्रातले असो, त्या सगळ्यांसाठीच हा एक धडा आहे की शेवटी आपल्याला आपण सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये भेटीगाठी आपण कोणासोबत करतो, काय करतो, त्याच्यातून आपली ओळख पाळख होत असते.
ही होत असताना त्याच्यामध्ये सुद्धा सावधानी ठेवणं एक, आणि दुसरी गोष्ट म्हणजे की कुठल्याही कोणाचाही त्यांच्यासोबतचा सार्वजनिक कार्यक्रमातला किंवा भेटल्याचा फोटो असू दे, कोणालाही या घृणास्पद आणि निंदनीय घटनेबद्दल माहिती असण्याचं काही कारण नाही. असतं तर मला वाटत नाही कुठलाही राजकारणी त्यांच्याकडे गेला असता, हे माझं ठाम म्हणणं आहे. त्याच्यामुळे हा सगळ्यांसाठी सार्वजनिक जीवनामध्ये एक धडा आहे. पण त्याही पलीकडे कुठल्याही राजकारण्यांनी, ज्यांचा फोटो असो अथवा नसो, कुठल्यानीही त्यांचं समर्थन या घटनेचं केलेलं नाही किंवा त्या खरात त्यांचं समर्थन कुणी केलं नाही. आमच्या सगळ्यांची ती भूमिका आहे की या संबंध प्रकरणामध्ये चौकशी झाली पाहिजे आणि जे आरोपी आहेत त्यांना कडक शासन शिक्षा झाली पाहिजे. एक उदाहरण हे या निमित्ताने महाराष्ट्र राज्याने सर्वांसमोर ठेवलं पाहिजे. महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत आपण नेहमी ठाम भूमिका घेतलेली आहे. एक महिला म्हणून अशोक खरासारखे जे बंधू आहेत त्यांना काय शिक्षा झाली पाहिजे? नाही, मला तर वाटतं आता ह्या संदर्भामधला तपास सुरू आहे. मी तर खरं दोन्ही बाजूंनी बोलीन की अशा पद्धतीनं भोंदू बाबा हे प्रकार जर कमी करायचे असतील तर समाज म्हणून आपल्याला अंधश्रद्धा निर्मूलन हे कार्यक्रम अधिकाधिक राबवून आहेत. आपण कुठल्या व्यक्तीवर कशाबद्दलचा विश्वास ठेवत आहोत ह्या संदर्भातली जागरूकता ही त्या ठिकाणी आपल्या प्रत्येकांमध्ये, महिलांमध्येच नाही प्रत्येकांमध्ये येणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि त्या संदर्भातली एक महाराष्ट्र पुरोगामी राज्य, प्रगतिशील राज्य म्हणून ओळखलं जातं आणि आपल्या राज्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना पुढे घडू नयेत या दृष्टिकोनातून समाजामध्ये अधिकची जनजागृती होणं गरजेचं आहे. तुम्ही आज जर बघितलं की ते खरातांचं एक प्रकरण आलं, त्याच्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे कोण कोण जर असतील तर ते लोक समोर आणायला लागले. याचा अर्थ असा की कुठंतरी याला वाचा फुटलेली आहे आणि अधिक पद्धतीनं लोकांची जागरूकता ही वाढलेली आहे. ही जागरूकता टिकून राहणं हे गरजेचं आहे. सामाजिक कार्यकर्त्यांकडे सीडीआर रिपोर्ट पोहोचतात, ते सार्वजनिक देखील करतात. तुम्ही मंत्री आहात, तुमच्याकडे सीडीआर नाही, माझ्याकडे त्या संदर्भातला कुठलाही सीडीआर रेकॉर्ड किंवा काही नाही. त्यांच्याकडे जी माहिती होती ती त्यांनी माध्यमांसमोर, आणि मला वाटतं त्या असं म्हटल्या की त्यांनी डिपार्टमेंटकडे पण दिलेली आहे. तर त्याच्यातला जो काही तपशील आहे ते SITचे जे अधिकारी असतील ते बघतील.